नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव दाखल आहेत आणि ज्यांनी यशस्वीरित्या ई-KYC म्हणजेच आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेलं आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांचे कर्जमाफीची संपूर्ण रक्कम ही येत्या 2 दिवसात आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर हे अपडेट आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, मोटिवेशनल महेश। तर काय आहे हे अपडेट जाणून घेऊयात। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती, कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक लोन अकाउंटवरती जमा होणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या 3 याद्यांमध्ये प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात वितरित करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कार्यालयातून देण्यात आली। आतापर्यंत 11 लाखहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे। सहकार विभागाच्या आतापर्यंत 17 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या यादी प्रसिद्ध केल्या आहेत। या यादी स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून त्यामधील रकमेची पडताळणी करावी आणि सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले होते। त्यामुळे 11 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे जमा केली जाणार होती, मात्र पोर्टलवर तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे रक्कम जमा होण्यास विलंब झाला। ही अडचण दूर करण्यात येत असून येत्या 2 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले आहे। तर हे होतं महत्त्वाचं अपडेट। याचबरोबर दुसरे एक अपडेट आहे, ते म्हणजे कर्जमाफीसाठी 1.40 लाख शेतकरी अपात्र। आता कोण आहेत हे अपात्र शेतकरी, याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊयात। सहकार मंत्री पाटील, प्राप्ती कर अन्य कारणांमुळे नावे वगळली, म्हणजेच जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे। तर आपण विस्तृतमध्ये जाणून घेऊयात बातमी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत प्राप्ती कर भरणारे 94,000 आणि अन्य कारणांमुळे 46,000 असे एकूण 1,40,000 शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी दिनांक 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत दिली। तसेच 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात जमा होईल। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले। आता या कर्जमुक्तीमध्ये हेअर कट म्हणजे काय आणि स्लॅब काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांच्या थकीत NPA खात्यांना कर्जमाफी देण्यासाठी हेअर कट विशेष तडजोड सवलत निकष निश्चित करण्यात आले आहेत। 30 सप्टेंबर 2021 किंवा त्यापूर्वी अनुत्पादित झालेल्या कर्ज खात्यांसाठी कर्जबाकीच्या 35% व 1 ऑक्टोबर 2021 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान अनुत्पादित झालेल्या खात्यांसाठी 45%, 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान 55% व 1 ऑक्टोबर 2023 ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान 70% अनुत्पादित झालेल्या बँक खात्यांसाठी कर्जबाकीच्या 85% रक्कम तडजोडीची म्हणून निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली। बांधवांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा, मोटिवेशनल महेश। थँक्यू, धन्यवाद।